अजित पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी यादी जाहीर झालेली आहे। जिशान सिद्दीकी, संजय पाटील, निशिकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। अणुशक्तीनगरमधनं सना मलिक यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे। वडगाव शेरीमधनं सुनील टिंगरे आणि शिरूरमधून ज्ञानेश्वर कटके यांनाही उमेदवारी घोषित झाली आहे। लोहा कंधारमधनं प्रताप चिखलीकर यांनाही उमेदवारी देण्यात आलेली आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी आता काही वेळापूर्वी समोर आलेली आहे आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची दुसरी यादी अगदी आज सकाळी काहींचा प्रवेश झाला आणि लगेचच उमेदवारी जाहीर करण्यात आली। कसं बघायचं या सगळ्या नावांकडे? आपण जर पाहिलं तर या दुसऱ्या यादीत 7 जणांची नावं आहेत, पण खरं तर खूप इंटरेस्टिंग यादी आहे। कारण की एक जर पाहिलं आपण जर पाहिलं तर सगळेच आयात केलेत का हा प्रश्न आता या यादीतल्या 4 उमेदवारांना पाहिल्यावर आपल्याला पाहायला मिळतो। जिशान सिद्दीकी यांना वांद्रे पूर्व ही जागा, या जागेवरून आमदारकीसाठी एबी फॉर्म जो आहे तो देण्यात आलेला आहे। जिशान सिद्दीकी यापूर्वी काँग्रेसमध्ये होते, तर त्यांच्या बाबांनी म्हणजे दिवंगत बाबा सिद्दीकी यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता आणि त्यांना आज एबी फॉर्म देण्यात आला होता। दुसरं म्हणजे की एकंदरीत आपण पाहिलं तर अणुशक्तीनगरची जागा होती, त्या ठिकाणी अजित पवारांसोबत डायरेक्टली नाही पण इनडायरेक्टली आलेले नवाब मलिक यांच्या कन्येला म्हणजे सना मलिक यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यांना एबी फॉर्म देण्यात आलेला आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की पश्चिम महाराष्ट्रातलं आपण जर पाहिलं तर सांगली असो किंवा तासगाव कवठे महाकाळ असो, या ठिकाणी उमेदवार कोण याच्या चर्चाच खूप जोरात सुरू होत्या आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण जर पाहिलं तर सांगली असो किंवा मग एकंदरीत इस्लामपूर असो किंवा कवठे महाकाळ असो, या ठिकाणी आपण जर पाहिलं संजय काका पाटील असतील किंवा निशिकांत पाटील असतील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। पण हे दोन्ही त्यांचा पक्षप्रवेश संजय काका पाटलांचा जो आहे तो करून घेतला आणि त्याच्यानंतर ही उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांच्या समोर संजय काका पाटील आपल्याला पाहायला मिळतील, तर इस्लामपूरमध्ये निशिकांत पाटील आपल्याला पाहायला मिळतील। या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सुनील टिंगरे यांच्या नावाची चर्चा होती, त्याचबरोबर इतर जी नावं होती त्यांना आता उमेदवारी जी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे नेमकं आता 45चा आकडा जो आहे तो अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पूर्ण झालेला आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी 60 ते 65 जागेंवर उमेदवार देणार अशा चर्चा असताना आता दुसऱ्या यादीत फक्त 8च जणांची नावं जी आहेत ती आपल्याला पाहायला मिळालेली आहेत। त्याच्यामुळे आता पुढची यादी कधी येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आता अवघे काही दिवस उरलेले आहेत। खरं तर या संपूर्ण उमेदवारी अर्जाचं नामांकन करण्यासाठी, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 29 तारीख ही शेवटची आहे। पहिल्या यादीत आपण जर पाहिलं तर एकंदरीत 38 जणांची नावं आपल्याला पाहायला मिळाली होती आणि ही 38 जण जी होती ती पहिल्या टप्प्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत किंवा ज्यावेळेस राष्ट्रवादी सत्तेत सामील झाली त्यावेळेस जी ती 38 जण सोबत आले होते, त्यातली 9 मंत्री जे आहेत ते पहिल्या यादीत आपल्याला पाहायला मिळाले। तसेच विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांचं नाव सुद्धा आपल्याला पहिल्या यादीत पाहायला मिळालं होतं। आणि दुसऱ्या यादीत कोण हा खरं तर इंटरेस्टिंग मुद्दा होता आणि त्याच्यात खरं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांच्या विरोधात उमेदवार द्यायचा होता, तो आज देण्यात आलेला आहे। त्यासोबतच आर पाटला यांचं तासगाव कवठे महाकाळमध्ये त्यांच्या मुलाला जी जागा आहे ती देण्यात आलेली आहे रोहित पाटील यांना, आणि त्यांच्या विरोधात आता उमेदवार जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे या 8 जणांच्या जागांवर जो आहे तो आज शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यामुळे आता पुढची 15 ते 20 नावं कधी येणार आणि खरं तर मग अजित पवारांना 60 ते 65 जागा जेवढ्यासाठी त्या इच्छुक आहेत। बरोबर आहे, त्यामुळे अजित पवार यांच्या आता पुढच्या यादीची ही अनेकांना प्रतीक्षा असेल। धन्यवाद अजय या सगळ्या विश्लेषणासाठी। पुढे जाऊयात। अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठं इनकमिंग आज बघायला मिळालेलं आहे। जिशान सिद्दीकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे। वांद्रे पूर्व मतदारसंघामधून जिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, तर भाजपचे दिग्गज नेते संजय काका पाटील, प्रताप पाटील चिखलीकर यांनी सुद्धा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। सांगलीमधील इस्लामपूरच्या निशिकांत पाटलांचा सुद्धा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झालेला आहे। तर या प्रवेशानंतर या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात त्याही बघूया। अजीत दादा ने, सुनील तटकरे जी ने, प्रफुल्ल पटेल जी ने जो विश्वास मुझ पे किया है इस कठिन समय पर, मैं उनका बहुत बहुत शुक्रिया अदा करना चाहूँगा। वांद्रे पूर्व की पूरी जनता मेरे साथ है। हम सब सुबह इधर आए थे, एबी फॉर्म भी मेरे हाथ में है और पिछली बार से कहीं
मतों से ज़्यादा इस बार रिकॉर्ड ब्रेकिंग विक्ट्री वांद्रे इसमें हमारी होगी। पूरे लोग मेरे साथ हैं। मेरे पिताजी बाबा सिद्दीकी जी का जो अधूरा सपना था उसको हम पूरा करके रहेंगे। 3 पक्ष मिलकर शिंदे साहब की पार्टी, अजित दादा की राष्ट्रवादी और अपनी बीजेपी ऐसा अलायंस है, तो कई सीट्स एनसीपी को गए थे हमारे डिस्ट्रिक्ट की। इसमें एक तासगांव है और दूसरा इस्लामपुर है, तो उसमें अपने को एनसीपी को सीट गई, इसीलिए अपने को लड़ना तो है, इसीलिए पार्टी ज्वाइन करके आगे जाना है महायुति की। भारतीय जनता पार्टी के मेरे शीर्ष नेता देवेंद्र फडणवीस साहब के आदेश से मैंने राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष आज ज्वाइन किया। गठबंधन की सरकार है, महायुति की सरकार है। ये जगह जो इस्लामपुर विधानसभा है वो राष्ट्रवादी के लिए गई, इसलिए भाजपा से वहाँ पे शिफ्ट करना पड़ा मुझे। तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज जोरदार इनकमिंग पाहायला मिळालेलं आहे आणि लगेच त्यांना उमेदवारी सुद्धा देण्यात आलेली आहे। जिशान सिद्दीकी, संजय काका पाटील, निशिकांत पाटील आणि प्रताप पाटील चिखलीकर ही त्यातली काही महत्त्वाची नाव।